बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनां कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणो प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिभिरुस्पार्षि तीर्था सरस्वती दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानां ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। श्री परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भवि जीवमना प्रतिबोधकारक मिदं शास्त्रं पुण्य प्रकाशनं पाप प्रनाशक मिदं शास्त्रं श्री मरणगंडिकानां देयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवा सुदृग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषामुच्चानुसार साध्यम् अपासक अमित कीर्ति आचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतार सावधानतया शृण्वन्तु। मंगलम भगवान वीरो मंगलम गौतमो गणी मंगलम कुंद कुंदाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम सर्वमंगल मांगल्यम सर्वकल्याणकारकम प्रधानम सर्वधर्माणां जैनम जयतु शासनम वंदे विद्यासागरम वंदे सन्मति सागरम। सिद्धान्त्वारदादिच चतुर्धाराधनाफलं क्रमेणां ध्रुवं वक्षे स्वस्वरूपलब्धये पंच परमेष्टि भगवान की सिद्धांत शास्त्र की परम पूज्य आचार्य अमित गति महामुनि राज की चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महामुनि राज की संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की संत शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महामुनि राज की 3,9 करोड़ महामुनि राजों की। आचार्य भगवंत अमित गती महामुनिराज यांनी मरणकंडिका या महान ग्रंथामध्ये पूर्व चर्चेमध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्याची सिद्धीसाठी 5 हेतू सांगितलेले आहेत। ते 5 हेतू द्योतन, मिश्रण, सिद्धी, रूढी आणि निर्वुडी अशा 5 हेतूंनी रत्नत्रयाची निरतिचार परिणती करणे म्हणजे आराधना आहे असं सांगतात। द्योतनला परत मिश्रण, सिद्धी, रूढी आणि निर्वुडी याचे दुसरे नाव परत उद्योतन, उद्यवहन, निर्वहन, साधर आणि निस्तरण आहे असं सांगितलं। परत आचार्य भगवंत तिथे सांगतात अतिचार दूर करण्याला द्योतन म्हणतात। आत्म्याचे वारंवार म्हणजे परत परत विशिष्ट गुणरूप परिणत होणे त्याला मिश्रण किंवा उद्यवन म्हणतात। उपसर्ग आणि वेदना आदी आल्यानंतर निराकुलपूर्वक त्याचं वहन करणं त्याला सिद्धी म्हणतात। आणि अन्य कार्यांच्या मध्ये उपयोगाला संलग्न झाल्यानंतर सुद्धा परत परत त्या कार्यांची त्या पुन्हा परत परत उपयोग त्या गुणांच्या मध्ये लवलीन करणं त्याला व्युडी अथवा साधन म्हणतात। आणि ग्राह्य गुणांना आगामी भवापर्यंत अथवा मृत्यूपर्यंत धारण करणं त्याला निर्वुडी किंवा निस्तरण म्हणतात। हे जे द्योतन आदी जे 5 हेतू आहेत ते सम्यक्त्व, ज्ञान, चारित्र्य आणि तप
या प्रत्येकामध्ये ते 5-5 आहेत. त्यामुळं म्हणजेच सम्यक दर्शनाची सिद्धी करण्यासाठी हे 5 हेतू पाहिजेत, सम्यक ज्ञानाची सिद्धी करण्यासाठी हे 5 हेतू पाहिजेत, आणि सम्यक चारित्र्याची आणि तपाची सिद्धी करण्यासाठी सुद्धा हे 5 हेतू असणं अत्यंत गरजेचं आहे असं आचार्यांनी सांगितलं. आता 3 श्लोकांच्या माध्यमातून 5 हेतूंचं लक्षण काय ते या ठिकाणी सांगतात. धोतणम दर्शना दीना मलम मलविसारणम आत्मनो मिश्रणम सार्ध्यम तैरेकीकरणम मतम संपूर्णीकरणम सिद्धिर व्युडीर्वा मतिरिष्यते लाभ पूजा यथोर्थित्वम व्यतिरेकेन योगिना परिशहोपसर्गादि विनिपाते निराकुलम पर्यन्ते प्रापणम तेषां निर्विडी महिता सताम. सम्यक दर्शन आदि के मल अर्थात अतिचारों का निराकरण करना द्योतन. सम्यक दर्शन आदि जे मल आहेत 25 दोष कुठले कुठले 8 दोष 8 गर्व आणि 3 मूर्ता हे जे आहेत ते काय आहेत त्या ठिकाणी दोष आहेत म्हणून सांगितलं, मल आहेत म्हणून सांगितलं. आणि ते मल आपल्याला या ठिकाणी दूर करण्याचा जो प्रयत्न असतो त्याला द्योतन असं म्हणतात. परत सांगितलं आत्मा के साथ उन सम्यक दर्शनादि का एकीकरण करना मिश्रण आहे. आता ते दोष निघले, त्याला दोषाला काय केलो धोतन केलो. आता ते परत आत्म्याची एकरूप होणे त्याला मिश्रण असं म्हणतात. त्याला काय म्हणतात मिश्रण. आणि सम्यक दर्शन आदि को पूर्ण करना सिद्धि है. सम्यक दर्शनाला परिपूर्ण 8 अंगांनी रहित आदि सम्यक दर्शनाचे परिपूर्ण करणं याला सिद्धि म्हणतात. आणि योगियों की लाभ पूजा एवं यश की वांछा के बिना उन्हें वहन करने की जो बुद्धि है वह व्यूढ़ी है. आणि योगींना पूजा लाभ किंवा त्यांच्या यशाची इच्छा वांछा च्या शिवाय त्याला वहन करणं ची जी बुद्धी आहे त्याला व्यूढ़ी म्हणतात. म्हणजे मी या सम्यक दर्शनाची प्राप्ती कशासाठी केली, माझ्या आत्म्याच्या शुद्धीसाठी आणि माझ्या आत्म्याच्या वृद्धीसाठी. त्याच्यामध्ये कुठलीही लाभ इच्छा वांछा लोकेशना या सगळ्या गोष्टी असता कामा नाहीत. कारण ह्या गोष्टींच्या मुळेच त्याच्यामध्ये दोष येतो. परिश या उपसर्ग आदि आ जाने पर भी आयु के अवसान पर्यंत उन्हें निराकुलता पूर्वक ले जाना सज्जनों को मान्य ऐसी निर्व्यूढ़ी है. कसलाही उपसर्ग येऊ दे आजार येऊ दे या सगळ्यांच्या मध्ये निराकुलतापूर्वक आकुलता रहित सज्जनांना काय केलं पाहिजे मान्य अशा निराकुलतापूर्वक ही निर्व्यूढी केली पाहिजे. त्यात एक काय होती गोष्ट आपल्या सगळ्यांच्याकडं
चूक बरोबर हा नंतरचा भाग, पण अप्रभावणीला निमित्त होणार नाही याच्याकडे सुद्धा आमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. एवढ्यासाठी लक्ष असणं गरजेचं आहे. साधूंना आहार देण्यासाठी येणारी लोक किंवा साधूंच्या संगतीत येणारा प्रत्येक जीव हा भविष्यातील साधू बनण्याच्या दृष्टिकोनातून येतो. कशासाठी येतो? साधू बनण्याची. आज कोथळीत येणारी जी लोक आहेत ती माझ्यासाठी कमी येतात, तुमच्यासाठी जास्त येतात. कारण आता तुमच्याकडून काहीतरी त्यांना शिकायचं आहे, आता तुमच्याकडून काहीतरी आदर्श घ्यायचा. मग अशा वेळेला समजा पूर्व कर्माच्या उदयात काही अंतराय आले, आणि पूर्व कर्माच्या उदयात अंतराय आले, आता तर आपण सगळं सोडायला लागलोय. तुमच्या प्रतिकूल आहाराला, जसं मला दुधी भोपळ्याचा हलवा म्हटलं की चौक्यात मला त्रास होतो, हळीवची खीर आली की मी बघत सुद्धा नाही त्याच्याकडे. त्याच्यामुळे मला काही त्रास झाला नाही कधी, पण कधी खाण्याची इच्छाच झाली नाही. आता आपल्याकडे जर समाधीची भूमिका चालू असताना जर असं तुमच्या प्रतिकूल वस्तू समोर आली, जाणून बुजून मी तुमच्यावर उपसर्गच करायला लागलो किंवा हे परिचय आलं, तर त्याच्यामध्ये स्वीकारण्याची भावना जरी नसली तरी तिरस्काराची भूमिका असतात. नसेल म्हणजे तुमच्यासाठीच नाही, आमच्यासाठी सुद्धा. अजून इथं संलेखनाचा विषय चालू नाही, आता इथं फक्त साधूंची व्यवस्था सांगायला. आम्ही त्याला स्वीकारायचं काय, खायचं नाही खायचं हा भाग नंतरचा, पण तिरस्काराची भूमिका असता कामा नये. आचार्य भगवंतांनी शास्त्रामध्ये मन शुद्धी, वचन शुद्धी, काय शुद्धी, आहार पाणी जल शुद्ध आहे असा सांगणारा प्रत्येक व्यक्ती जो पिंड आणि कुलानं शुद्ध आहे, तो व्यक्ती शत्रू जरी समोर आला तरी त्याच्याकडं आहार घ्यायला सांगितले. माझ्या डोळ्याला दिसा लागले समोरच्या व्यक्तीच्या हातामध्ये जे पदार्थ आहे त्या पदार्थात केस आहे, मला दिसा लागले, तर मी त्याला टाळणं हा सुद्धा अंतरायासाठी भीती असणं असं शास्त्र असतं. तुम्ही त्याला आनंदानं घालत असला तर ते स्वीकारायचं, आणि तुमच्या हातात आल्यानंतर हा केस आहे म्हणून सांगणे, ही मुंगी आहे, हे जीव आहे म्हणून दाखवणे आणि खाली बसणे, हे उत्कृष्ट चर्येचं लक्षण. मग तुम्हाला जर समोर तुमच्याकडे फक्त त्याग असणाऱ्या गोष्टीला तुम्ही हात झाकू शकता, त्यातनं पण एखादा जबरदस्ती केला तर तुम्ही त्याला टाळू शकत नाही. त्याला साधूंनी घ्यायचं आणि अंतराय करून बसायचं. ना आम्ही त्याला डोळे मोठे करून बघू शकतो, ना आम्ही त्या विषाला टाळू शकतो. जाणून बुजून आणि अजाणतेपणी करताना पाप वेगवेगळं असतं. आमच्या मनात शंकाच येते, तशी आपल्या मनात काही शंका असतात. दुरुक्कर मॅडम आले की अंतरायच होते माझं. आम्ही दुरुक्कर मॅडमांना टाळायचा प्रयत्न करतो. आम्ही टाळायचा प्रयत्न करून चालणार नाही, उलट आम्ही उपकारक समजलं पाहिजे. ते माझ्या पूर्वीच्या लाभांतराय कर्माचं जे वज्ज माझ्या डोक्यावर आहे ते कमी करण्यासाठी बहुतेक कर्मानंच तिला माझ्याकडे सारखं पाठवा लागले. आपण काय करतो, एकदा दोनदा संघातल्या अथवा बाहेरच्या कुठल्याही व्यक्तीकडून अंतराय झाले
तर आम्ही त्या व्यक्तीपासून टळण्याचा किंवा त्या व्यक्तीला टाळण्याचा प्रयत्न करतो. जसं शंका अथवा वास्तविकता, शंका अथवा वास्तविकता की समोरच्या व्यक्तीकडून माझ्या जीवाला धोका आहे हे कळल्यानंतर सुद्धा त्या व्यक्ती बाबतीत समताभाव ठेवून त्या व्यक्तीचा आहार व्यवस्थित तिरस्कार करायचा नाही. पूज्य क्षमासागर महाराजांचं नावाप्रमाणेच गुण होतो असं ऐकून माहिती आहे आणि मी त्यांची परिस्थिती बघितली की महाराजांना कोणीतरी विष प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि ते बाहेरचे कोण नव्हते, त्यांच्या व्यवस्थेतीलच कोणतर होता असं बहुतांशी लोकांच्यावर शंका होती. बहुतांशी लोकांच्या मनात अशी शंका होती, धारणा होती. महाराजांना माझ्यासारख्या एका अनुयायी भक्तानं सांगितलं, आम्हाला शंका आहे अस्मिता दीदींच्यावर, जरा तुम्ही त्यांना टाळता काय बघा. क्षमासागर महाराजांनी सांगितलं, मी त्यांना टाळू शकत नाही. तर माझं कर्मच असं असेल की मी त्यांच्या हस्तेच ती विषबाधा घेऊन माझा मृत्यू होणार असेल तर जोपर्यंत मला निर्णय होत नाही तोपर्यंत मी शंकेनं अस्मिता दीदींना टाळू शकत नाही. आणि अस्मिता दीदीच हे करतात ते माहीत झाल्यानंतर सुद्धा मी त्यांना टाळणं हे माझ्या मुनिचर्येमध्ये बसत. तो श्रावकांचा विषय, तो माझा विषय नाही. म्हणजे मी ती व्यक्ती आली की मी त्यांच्याकडं आनंदानं त्यांनी जे देतील आणि माझा त्याग नसेल त्याला मी आनंदानं ग्रहण करणार, मी त्याचा विरोध करू शकत नाही. आणि महाराजांनी शेवटपर्यंत विरोध केला नाही. तशा अवस्थेमध्ये सुद्धा रोज 7 ते 8 महिने ती व्यक्ती चौक्यात रोज असणार. विशेष स्वयंपाक करायची जबाबदारी त्या व्यक्तीवर होती. पण महाराजांनी कधीही टाळलं नाही. मी अशोकनगरमध्ये त्यांना आहार देण्यासाठी अनिता दीदींच्या बरोबर गेलतो. आता जी तुम्हाला पटणार नाही, मला अनिता दीदींनी सांगितलं ह्या व्यक्तीवर शंका आहे. पण त्या व्यक्तीकडं आहार घेताना सुद्धा महाराजांचा चेहरा इतका आनंदी होता, इतका समाधानी होता. पण ही दीदींनी मला बाहेर आल्यानंतर सांगितलं. म्हटलं तरी पण तुम्ही, महाराजजी म्हटले मी त्याच्यावर त्याचा द्वेष करू शकत नाही, तिरस्कार करू शकत नाही आणि समाजाला 100% प्रूफ मिळालं नाही. शंका आहे त्यांच्याबद्दल, त्यांच्या वागण्यावरनं, त्यामुळं अजून प्रूफ मिळालं नाही म्हणून त्याला बाहेर काढायचं समाजाला धाडस झालं. म्हटलं मी काढतो. तर दीदी म्हणले एक दिवस आपण आलो तेवढा आहार घ्यायचं आणि निघून जायचं, आपण जास्त त्याच्यामध्ये इंटरफिअर करायचं नाही. तो सांघिक विषय. खरंच मला फार मोठं आश्चर्य वाटलं. आम्ही साधं एखाद्या जीवाकडून 1-2 दिवस अंतराय आलं तर आम्ही त्या अंतराय येणाऱ्या जीवाला काय करण्याचा प्रयत्न करतोय, टाळण्याचा प्रयत्न करतोय. ही तर व्यक्ती विषबाधा केलेली समोर आली तरी त्या व्यक्तीकडनं आनंदानं आहार घेते. म्हणजे कसलं त्यांच्याकडं सम्यक्त्व असेल, कसलं त्यांच्याकडं धाडस असेल. म्हणून इथं शब्द जो आला की कसलाही उपसर्ग येऊ दे, कसलाही परिचय येऊ दे, आयु के अवसानपर्यंत, मृत्यू होईपर्यंत सुद्धा आपलं जीवन निराकुलतापूर्वक असलं पाहिजे, आकुलता रहित जीवन असलं पाहिजे. आणि
त्यामुळं सज्जनांना मान्य हे कोण मान्य करू शकतं? ह्याला आनंदानं स्वीकारणारा व्यक्ती कोण आहे? सज्जन. ह्या व्यक्तीला न स्वीकारणार, ही व्यवस्था न स्वीकारणार कोण आहे? दुर्जन. त्याला आनंदानं साथ स्वीकारलं पाहिजे. आता मग काही लोकांना शंका येत असेल की महाराजजी कुणाकडे कोणी येतील त्यांच्याकडे घ्या म्हणतात आणि मग शनी चौक्यात जोडी कशाला पाहिजे म्हणतात. एक वृत्ती परिसंख्यान तप वेगळं आणि समोरच्या व्यक्तीकडून माझ्या जीवाला धोका आहे किंवा मला उपास बसण्याची शक्यता आहे म्हणून त्यांना टाळणं वेगळं. वृत्ती परिसंख्यान तपामध्ये साधूंच्या त्यांचे नियम असू शकतात, पण वृत्ती परिसंख्यान तपाच्या माध्यमातून एखाद्या साधूंनी एखाद्या व्यक्तीकडून आहार न घेतला तर त्या व्यक्तीच्या मनाबद्दल साधूंच्या मनात द्वेष भावना, तिरस्कार आहे किंवा समता नाही असं मानणं आगमाच्या विरोधात होईल. वृत्ती परिसंख्यान तप असणं वेगळं. जसं मी फक्त प्रतिमाधारी आणि कुमार कुमारिका त्यांच्याकडूनच दूध आणि दुधाचे पदार्थ मी घेतो, याचा अर्थ बाकीच्यांच्याकडनं मला तिरस्कार आहे म्हणून मी घेत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. ठीक, आज माझं वृत्ती म्हणजे माझं वृत्ती परिसंख्यान तप आहे की अशी लोक असतील तर दूध प्यायचं, नाही तर दूध प्यायचं नाही. माझ्या पुण्याची परीक्षा, साधू स्वतःच्या पुण्याची परीक्षा घेण्यासाठी आणि पाप कर्माच्या निर्जरेसाठी एखादं वृत्ती परिसंख्यान तप करत असतात. आपण लगेच साधूंना त्याच्याबद्दल दोषी ठरवून चालणार नाही. किंवा महाराजजी तोंड बघून घेतात, महाराजजी चेहरे बघून घेतात. महाराजजींना कुठल्याही चेहऱ्याशी ना आनंद असतो ना कुठल्या चेहऱ्याशी द्वेष असतो. व्यक्तीला साधूंना कुठल्याही परिवाराशी मोह असतो ना कुठल्याही परिवाराचा द्वेष असतो. त्यांच्याकडे जी त्यांचं तप आहे, त्यांचं जे आचरण आहे, त्यांना जी तपस्या करायची आहे, स्वतःच्या पुण्याची परीक्षा घ्यायची आहे, पाप कर्माची निर्जरा करायची आहे, त्याच्यासाठी. नाही तर हाय पुढं घे, हाय पुढं घे, पडगाणला तांबलीत म्हणून जावा आणि मिळते म्हणून सगळं खावा. मग ही घरात पण सगळं होतच होतं तिथं, आणि पाहिजे तसं सांगून खायला मिळत होतं. तिथं यायचं काय, तिथं यायचं काही काम. म्हणून कसलाही परिचय येऊ दे, उपसर्गी आल्यानंतर सुद्धा आयु संपेपर्यंत निराकुलतापूर्वक ह्या सगळ्या व्रतांना, ह्या सगळ्या गुणांना, ह्या सगळ्या नियमांना पालन करणं म्हणजे निर्वुडी आहे असं आचार्य भगवंत सांगतात. परत पुढे सांगतात, प्रश्न केला एकाने की दर्शनादीनाम पदांनी तर पदांपासून काय काय ग्रहण करायला पाहिजे आणि त्याचं लक्षण काय आहे. तर उत्तर देतात, इस पद से सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र और सम्यक तप ग्रहण किए गए. इनके संक्षिप्त लक्षण इस प्रकार है. तत्वार्थ श्रद्धान को सम्यक दर्शन कहते, स्व एवं पर के निर्णयात्मक ज्ञान को सम्यक ज्ञान कहते, पाप बंद कराने वाली क्रियाओं का त्याग सम्यक चारित्र तथा इंद्रिय और मन के नियमन को सम्यक तप कहते हैं. तत्वार्थ श्रद्धानाला सम्यक दर्शन म्हणतात, स्व आणि पराचा निर्णयात्मक ज्ञानाला सम्यक ज्ञान म्हणतात. आपण सम्यक ज्ञान कशाला म्हणतोय? देवशास्त्र गुरूंचं ज्ञान झालं, 4 पुस्तक वाचलो, मला सम्यक ज्ञान झालं. जोपर्यंत स्व आणि पर याचा निर्णय होत नाही आणि तो निर्णय समीचीन होत नाही, नाही तर पर आणि स्वचा निर्णय अन्य दर्शनामध्ये सुद्धा केलेला आहे. मग अन्य दर्शनामध्ये शरीराचा जन्म म्हणजे माझा जन्म आणि शरीराचा मृत्यू म्हणजे माझा मृत्यू आणि या शरीराला सोडून जे अन्य काही दिसतंय त्याला सगळं परद्रव्य मांडलं.
अन्य दर्शनामध्ये. मग तसंच स्व आणि परमध्ये निर्णय झाला तर माझं सम्यक ज्ञान होईल का? जैन दर्शनामध्ये आत्म्याच्या विभाव परिणामांना सुद्धा परपरिणाम परद्रव्य मानलं. ऐकायलाय का? जे माझा आत्मा आहे तो आत्मा, आत्म्याचा स्वभाव, आत्म्याचं स्वरूप एवढंच माझं मी आहे, स्वय. आत्म्यामध्ये उत्पन्न होणारे परपदार्थ, परपदार्थांच्या निमित्तानं होणारा राग द्वेष आणि त्या राग द्वेष परिणामाला विभाव भाव म्हटलं. तो विभाव भाव सुद्धा माझा नाही, हा निर्णय होणं सम्यक ज्ञान आहे. हा निर्णय होणं सम्यक ज्ञान आहे. म्हणून या खऱ्या सम्यक ज्ञानाची भूमिका व्यवहार अपेक्षेनं सम्यक ज्ञान 4थ्या गुणस्थानापासून होते. परंतु समयसार मध्ये आचार्यांनी देव, शास्त्र, गुरु हे सुद्धा परद्रव्य आहे आणि या परद्रव्याला सुद्धा माझं मानणं आणि यांच्यामुळं माझं कल्याण होतंय अशी श्रद्धा असणं, त्याला सुद्धा परसमयी म्हटलं. परगत समय. आणि परगत समय म्हणजेच मिथ्यात्व आणि अज्ञा. म्हणून निश्चयाच्या अपेक्षेनं 6व्या गुणस्थानापर्यंत हे परगत समयी जीव असतात. 7व्या गुणस्थानापासूनच स्वगत समयी जीव सांगितलं. म्हणून कर्माची जास्त निर्जरा, निरंतर असंख्यात कर्माची निर्जरा होण्या, गुणी कर्मात असंख्यात गुणी कर्माची निर्जरा होण्याचं एक काल जो सांगितला तो समाधीचा काल सांगितला. कुठला काल सांगितला? समाधीचा. तो आता तुम्ही स्वीकार्य केला, तुम्ही तो मान्य केला. मग काही नाही, व्यवहारामध्ये अजून तुम्हाला मला हे सगळं करावं लागणार आहे, पण ते व्यवहारच आहे. तो राग द्वेषाला निमित्त ठरू नये, तो व्यवस्थेला निमित्त ठरावा. कशाला निमित्त ठरावा? व्यवस्थेला. आज जर माझ्या मनामध्ये दृढताच एवढी आमची ह्या 2-3 महिन्यामध्ये स्वाध्यायाच्या माध्यमातून केली पाहिजे. जीवन आईने की तरह जियो, जो आएगा उसका स्वागत करो, संग्रह नहीं. जीवन मला आरशासारखं जगलं पाहिजे. जे येईल त्याचं स्वागत. संग्रह कुणाचाच करायचा. द्रुक्कर मॅडम फार चांगल्या सेवा करतात. तमिळनाडूच्या दीदीनं जरा काही जमत नाही बघ. अपेक्षाच करायची नाही. त्यांनी सेवा चांगली करीत नाहीत किंवा त्यांनी करतात, ही भावना सुद्धा आमच्यासाठी द्वेषाची आणि रागाची. म्हणजे आमचं नकळत स्नेह, राग द्रुक्कर मॅडमांच्या बाबतीत वाढा लागलाय आणि तमिळनाडूच्या दीदींच्या बद्दल आमचा द्वेषभाव वाढा लागला. जे सेवा करतात ते व्यवस्थित करत असतील तर शांत अपेक्षा न करता त्यांच्या समता भावनेनं ती सेवा करून घ्यायची. जरा आपल्याला त्रास होईल असं वाटत असेल तर आपण केवळ बस एवढंच म्हणू शकतो, आम्ही झिटकारू शकत नाही. बस. आता ते निर्यापकाचार्याचं लक्षण आहे. शपक तमिळनाडूच्या दीदींच्याकडून त्यांचं का वयावरती नको म्हणतो, ही निर्यापकाचार्याची जबाबदारी असते की
तमिळनाडूच्या दीदींना बास नको म्हणा लागले, तर 2 मिनिटांना आपण दुसऱ्या व्यक्तीकडं करवण्याचा प्रयत्न करायचा. त्या व्यक्तीकडं करून घेत असताना ती शांत बसा लागली. परत 1-2 तासानं, अर्ध्या तासानं परत एकदा त्या व्यक्तीला, तमिळनाडूच्या दीदींना आम्ही करायला लावणार. परत ती व्यक्तीचा हात लागला. एवढं झालं की मग ते निर्यापकाचार्याने लक्षणं लक्षात घ्यायची असतात. बहुतेक तमिळनाडूच्या दीदींचे भाव चांगले आहेत, पण त्यांची करण्याची पद्धत थोडी चुकीची दिसते. त्यामुळे क्षपकाला त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे क्षपक त्यांच्या बाबतीत समताभाव धरून नको म्हणाला. मग आम्ही ती निर्यापकाचार्यांनी त्या सेवकाला सांगायचं असतं, मग आता तुम्ही जरा ड्युटी त्यांची चेंज आम्ही करायची असते, तुम्ही करायचं. नाहीतर मग क्षपकाच्या मनामध्ये राग द्वेषाची भूमिका चालू होती. मग तिरस्कार आणि तसल्यात जर समजा आयुकर्म बांधलं तर तसल्यात अचानक एखाद्या वेळी मृत्यूचा समय आला तर. म्हणून सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक ज्ञानाचा स्वपर निर्णयात्मक ज्ञानाला सम्यक ज्ञान म्हणतात. आणि हे माझा आत्मा आणि आत्म्याचा स्वरूप आणि स्वभाव अनंत गुणस्वरूपी जो आत्मा आहे तोच मी आहे. बाकी त्याच्यामध्ये जे परद्रव्याला निमित्त धरून जो राग आणि द्वेष रूपी जो विभाव परिणाम आहे तो सुद्धा माझा नाही, असा यथार्थ निर्णय होणे म्हणजे सम्यक ज्ञान आहे. म्हणजे काय सम्यक ज्ञान. मग अजून इथं विभाव भावाला मी माझंच समजत बसलो तर, विभाव भाव ज्यांच्यामुळं होतात ते पारिवारिक आणि सामाजिक लोक म्हणजे माझी लोक, ती लोक म्हणजे माझी लोक, ही लोक म्हणजे माझी लोक, काही नाही. तुम्ही सगळ्यांच्या बाबतीत आम्ही लोकांनी समताभाव धारण केला पाहिजे. निमित्त येणार, कर्माचे उदय निमित्त येणार, त्या निमित्ताला आम्ही टाळण्यापेक्षा त्या निमित्तानं होणाऱ्या राग द्वेषांच्या परिणामाला टाळण्याचा प्रयत्न करणं हे सम्यक दृष्टीचं लक्षण आहे. तुमचा अग्नीपासून तुमचा मृत्यू आहे. अग्नीपासून मृत्यू आहे म्हटल्यावर ती व्यक्ती काय करू लागली, काडीपिटी, रॉकेल, पेट्रोल या वस्तूपासून लांब राहायला लागली. काय राहायला लागली, लांब राहायला लागली. आणि ती व्यक्ती जाता जाता पावसात वीज पडली आणि मरून गेली. टाळणं शक्य आहे का? तुम्ही काळजी घेतला याचा द्वेष तिरस्कार नाही म्हणजे आम्हाला वाईट वाटत नाही. काळजी करायला लागलाय हे खरंच आहे, चांगलंच आहे, करायलाच पाहिजे. पण ते माझ्यापासून टळणार आहे असं नाही. होणार आहे तर होणारच आहे. म्हणून या गोष्टींना आपण समजावून घेऊन, या गोष्टी लक्षात घेऊन व्यवस्थेला टाळण्याचा अतिपुरुषार्थ करण्यापेक्षा त्या निमित्तापासून होणाऱ्या राग द्वेषांच्या परिणामाला सुरक्षित करून समता भावनेचं पाणी त्याच्यावर कसं घालून मला शांत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून स्वपर निर्णयात्मक ज्ञान त्याला सम्यक ज्ञान असं म्हणतात. बहुबली माझा एक चांगला सेवक होऊ शकतो पण तो माझाच होऊ शकतो असं म्हणून स्नेह करत बसायचं नाही. एक चांगला सेवक म्हणून आशीर्वाद द्यायला काय अडचण नाही, पण कोथळीत बहुबलीच माझा खरा सेवक आहे असं जर आम्ही साधूंनी म्हटलो तर दुसऱ्या श्रावकांच्या बाबतीत द्वेष केल्यागत होतंय. म्हणून साधूंनी तसं करायचं नसतंय. जाऊ असं आपण सगळ्यांनी त्या गोष्टी भूमिका समजावून घेतल्या पाहिजेत.
पाप बंद कराने वाली क्रियाओं का त्याग सम्यक चारित्र होत आहे. आणि पापाला बंद करणाऱ्या सगळ्या क्रियांचा त्याग करणं सम्यक चारित्र आहे. आणि इंद्रिय आणि मनाला नियमन करणं सम्यक तप आहे. इंद्रिय आणि मनाला काय करायला पाहिजे? नियमित करायला पाहिजे. नियमित म्हणजे ताब्यात ठेवलं पाहिजे. जे पाप बंधाला आणि राग द्वेषाला निमित्त आहे अशी एखादी वस्तू किंवा व्यवस्था माझं मन जर मागत असेल तर त्या मनाला शांत करणं, त्याला समजावून सांगणं. गपास असं नाही. किती दिवस तुम्ही गप्प बसणार? जबरदस्तीनं एखाद्या व्यक्तीकडून एखादं कार्य न करून घेणं हे त्या व्यक्तीच्या हृदयात त्या व्यवस्थेला दबाव नाही. आणि मग ते कधी पेटून उठल याची गॅरंटी नाही. त्याचा स्फोट कधी होईल. तसं मनाला ग बसवणं म्हणजे तप. ही जी व्याख्या आणि चर्चा आहे त्याच्याबद्दल मला थोडी शंका. म्हणजे माझं मन ते स्वीकारायला तयार नाही. मनाला ग बसवण्यापेक्षा मनाला समजावून सांगणं हे तुझ्यासाठी अपायकारक आहे, हे तुझ्यासाठी बाधक आहे, याच्यापासून तुझं नुकसान होणार आहे, हे मनाला समजावून सांगणं म्हणजे उत्तम तप आहे. मनाला गप बसवणं म्हणजे उत्तम तप नाही. आणि आम्ही जबरदस्तीनं सगळ्यांना शिकवून बघितलोय असं करायचं नाही. हे आमच्या पुढं तेवढं करण्याचा प्रयत्न करतात आणि माघारी त्या चुका करायचे करतात. याचा अर्थ ती व्यक्ती आमच्या प्रेशरमध्ये येऊन हे करा लागले, स्वेच्छेनं मनानं करत नाही. म्हणून आपल्या कोणत्याही क्रियेमुळं आकुलते व्याकुलतेमुळं जिनधर्माची अप्रभावना होईल असं कोणतेही कार्य करायचं नाही. आज उपास आहे, उद्या आहारला उठायचं आहे. आजच सूचना, उद्या 9 वाजता पाणी आलं पाहिजे. बघ पाणी आलं की नाही रे भैया, कमंडलमध्ये पाणी गाठले की नाही. असं आकुलता व्याकुलता करणं म्हणजे त्या उपवासाबद्दलची निराकुलता नाही, आकुलता आहे सिद्ध होतं. मग एखादा नास्तिक किंवा एखादा श्रावक जो नवीन असतो, एवढं त्रास होतं ते कशाला करायचे उपास, त्याच्या म्हणून आम्ही करत नाही. शास्त्रात राग द्वेष करायची म्हणून सांगितलं नाही, आकुलता करायची म्हणून सांगितलं. उपास केल्यावर आम्हाला आकुलता होती म्हणून आम्ही निवांत 2दा खाऊन बसतो. कालचा उपवास आहे तरी सुद्धा महाराज माताजी शांत बसले. आमची परीक्षा घेण्यासाठी सुद्धा एक जण 10 वाजेपर्यंत पाणी आणत नाही. आम्ही म्हणायचं नाही पाणी का आलं नाही. महाराज जी आहारला अजून कोण निवेदनच केलं नाही. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात उत्कृष्ट एक आहाराचं टायमिंग फिक्स. वाट बघणं सुद्धा आकुलतेला निमित्त होतं. एक आहाराचं टायमिंग फिक्स, त्या टायमिंगला कमंडलमध्ये पाणी येऊ दे अथवा राहू दे. काय चतुर्थ काळात जंगलातनं जे मुनी महाराज येत होते ते काय जंगलात कोण प्रासूक पाणी घालायला जात होतं? मी फार कमी झालोय, कोथरीवाल्यांचं लय पुण्य आहे. मी 4-5 वर्षापूर्वी असं जंगलला गेलो शुद्धीला, तर तिथं करून त्याच पाण्याची शुद्धी करणं सगळं
कमंडल ते संकट कोण असेल त्याचं नॅपकिन घेऊन सगळं कमंडल पुसणार. आणि मी एक एकदा शेतातनच हार लावत होतो. चौकीवाले पाणी घेऊन बसती बशी आणि मी गावात फेरी म्हणत बसतो. मग हे महाराज हारलं उठलं हारलं उठल्यात. मग प्रत्येक जण आपापल्या चौक्यापाशी जाणार आणि मग नमोस्तु महाराज नमोस्तु नमोस्तु. असं ह्या काळात सुद्धा मी त्या काळात साधू कसं करत असतील त्याचा अनुभव घेत होतो. पुण्याची परीक्षा घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि मग तिथे गेल्यानंतर पडगाण झाल्यावर ती लोक कमंडलमध्ये पाणी घालतात. मग त्यांना मी पाय ते पुसून धुणार म्हणजे आणि आत गेल्यावर मग व्यवस्थित हाताची शुद्धी चेहरा धुणार आणि मग मी चालू करणार. जी कमंडलमध्ये पाणी घातलंय काय चौक्याचं पाणी आलंय का ही सुद्धा आकुलता व्याकुलता साधूंना असता कामा नाही. म्हणून मनाला समजावून सांगणं हे तप आहे. मनाला ग बसवणं म्हणजे तप नाही. ब्रह्मचार्यांनी ब्रह्मचारिणींनी एकमेक ब्रह्मचार्यांनी महिलांच्या हातातून ब्रह्मचारिणींनी पुरुषांच्या हातातून एकमेक वस्तू देणं घेणं हे आपल्या व्रताला किंवा दिसायला चुकीचं दिसतंय. करायचं नाही. डोळ्यासमोर करायचं नाही. आडुशाला असलं तर दिलं घेतलं तर चालतंय. काय त्याच्यात दोष येत नाही. म्हणजे ह्या गोष्टी आम्ही वास्तविक सत्य समजून आम्ही सोडलोय काय महाराज सांगतात म्हणून सोडलोय ह्याचाच निर्णय अजून आमचा झाला नाही. म्हणजे आम्ही प्रेशरात्मक या सगळ्या क्रिया करायला लागलोय. म्हणून त्याला तप म्हणता येईल का. मग मी थांबवायला तर लागलोय पण ते थांबवलोय म्हणजे मी समजावून सांगून सोडलोय काय समोरच्यांच्या दबावात्मक सोडलोय याचं कुठंतरी चिंतन मग त्याची तपाची व्याख्या करेल. म्हणून तप म्हणजे दबवणे नाही. तप म्हणजे मनाला थांबवणे नव्हे. तप म्हणजे मनाला समजावून सांगणे हे चुकीचं आहे आणि तुला करता येणार नाही तू करू नकोस. आणि मग ते आनंदानं मनानं स्वीकारलं म्हणजे ते तप झालं. परत विचारतात सम्यक दर्शन आणि सम्यक आराधना या दोन्हीमध्ये अंतर काय आहे तर तिथं आचार्य सांगतात सम्यक दर्शन ज्ञान चारित्र और तप के लक्षण ऊपर कहे गए. ये प्रत्येक जब द्योतन से निर्गुणी अथवा उद्योतन से निस्तरण पर्यंत का मार्ग निर्दोषतया प्राप्त करने योग्य विशुद्धि को प्राप्त कर लेते तब दर्शन आराधना ज्ञान आराधना चारित्र आराधना और तप आराधना नाम प्राप्त कर लेते. ते स्वीकारलोय मी आता. सम्यक दर्शन स्वीकारलोय सम्यक ज्ञान स्वीकारलोय सम्यक चारित्र स्वीकारलोय. चारित्र आहे रत्नत्रय. परंतु त्याच्यामध्ये निरंतरता दृढता आणि त्याच्यामध्ये कसलाही उपसर्ग आलं तर मी त्याच्यामधून चलायमान होणार नाही. त्याला आराधना म्हणणं. त्याला काय म्हणायचं आराधना. सोपं उदाहरण काय घेणार पूजा आणि विधानामध्ये काय अंतर आहे. पूजा एका तासाची असते. पूजा अर्धा तास 5-10 मिनिटात ते करून आपण जातो. पार्श्वनाथ भगवंतांची पूजा केलो आदिनाथ भगवंतांची पूजा केलो काय केलो सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आराधना जी
चतुर आराधनाने युक्त, रत्नत्रयाने युक्त, आदिनाथ भगवान, जन्मजरा मृत्यू विनाशनाय, हे सगळं केलो. मग विधानात काय आहे? विधानात पण स्तुतीच आहे आणि पूजेत पण आदिनाथांची स्तुती आहे. पण रोजच्या पूजेमध्ये सामुदायिक स्तुती आहे. मी पूजा केलो आणि गेलो. आणि विधानामध्ये एक एक गुणांना आणि एक एक त्यांच्यात असणाऱ्या अतिशयांना घेऊन आम्ही पूजा करालोय, स्तुती करायला लागलोय. म्हणून त्याच्यात आराधना म्हणजे विधान केल्यासारखं आणि नुसता चारित्र्य रत्नत्रयाला पालन करणं हे पूजा करण्यासारखं आहे. पूजा एक वर्षभर करणं आणि विधान एक दिवस करणं ह्याच्यात जसा अंतर आहे आनंदात, तसं रत्नत्रयाचं पालन करणं आणि चतुर आराधना करणं याच्यामध्ये अंतर आहे. म्हणून आराधनेमध्ये प्रत्येक समयाला अनंत गुणी कर्माची निर्जरा होत असते, त्याच्यात दृढता असते. सम्यक दर्शन आदि चारों के द्योतन आदि का क्या है? शंका कांक्षा आदि दोष दूर करना सम्यक तुका द्योतन. द्योतन म्हणजे काय सांगितले तर अतिचारांना दूर करणे, अतिचारांना काय करणं? दूर करणं. मग आमच्या सम्यक्त्वामध्ये अतिचार आणण्याचा प्रयत्न कोण करायला लागलाय? शंका, कांक्षा, विचिकित्सा आदी जे 8 दोष आहेत हे अतिचाराचा दोष लावा लागले. हे न करणं म्हणजे निर्तिचार. मग प्रामाणिकपणे आपण सांगायचं आहे, आपल्या मनाला विचारायचं आहे की मी हे करू शकतो. खरोखर माझे देवशास्त्र गुरूंच्या बद्दल निशंकित सम्यक दर्शन आहे का? शायोपशमिक सम्यक दर्शन आहे. थोडं मन चलायमान होणार, तुमचं काय माझं पण होणार, पण त्याला लगेच आम्ही स्थिर करतोय का? काय त्याला पुढं काय ते या अवग्रह, अवाय, धारणा, ते धारणेपर्यंत जाते का? काय लगेच आम्ही सोडतोय? हे जसं चांगल्या बाबतीत मती ज्ञानाच्या भेदामध्ये या अवग्रह, अवाय, धारणा काय मागं पुढं होईल, इकडं तिकडं धारणा शी जसं मती ज्ञानाबाबतीतच आम्ही फक्त लावतो. काहीतरी आहे. हा हाला लागले म्हणजे बहुतेक बगळा आहे. हा बगळाच आहे, बरोबर आहे. ते बघितलो तो तसाच बगळा आहे. हे मती ज्ञानाबाबतीत जसं आपण लावतो 4 गोष्टी 336 ते भेद प्रभेदामध्ये जात असताना हेच शंकामध्ये सुद्धा आलं पाहिजे. म्हणजे धारणेपर्यंत जर आमची शंका गेली तर आम्ही मिथ्या दृष्टी होणार आहे. नुसताच इया आहे मग आमचं सम्यक तो मलिन होईल. पण आमचं सम्यक जर त्या शंकेला धारणेपर्यंत गेलं, हे असंच आहे ती व्यक्तीच तशी आहे, काय नाही यार, मग ती धारणामध्ये गेलं, शंकेची धारणा झाली की तो सम्यक तो सुटलं, सम्यकत्वातून मिळतं. सामान्य शंका येणे काय महत्वाचं नाही, पण ते लगेच आमच्या मनातनं जिनवाणीच्या माध्यमातून आणि चिंतनाच्या, म्हणून अनुप्रेक्षा फार महत्वाची आहे. अनुप्रेक्षा चिंतन फार महत्वाचं आहे. नुसतं वाचणं महत्वाचं नाही, गाता पाठ करणं केवळ महत्वाचं नाही, त्याचं चिंतन झालं पाहिजे, अनुप्रेक्षा झाली पाहिजे, भावनेत आलं पाहिजे, मग धर्मोपदेश. मग धर्मोपदेश. संशय, विपर्यय आणि अनद्यवसाय
आदि दोषों को दूर करना सम्यक ज्ञान का द्योतन है। संशय, विपर्य, अनध्यवसाय आदि जे दोष आहेत त्या दोषांना दूर करणं सम्यक ज्ञानाचं द्योतन आहे। शंकाकांक्षा आदि दोष दूर करणं सम्यक दर्शनाचं द्योतन आहे। संशय, विपर्य, शंका घेणे, त्याला विपरीत मानणे आणि ते असंच आहे असं म्हणणे, हे उदाहरण आहे की नाही? कासऱ्याला साप म्हणायचं, तत्वार सूत्रामध्ये वगैरे त्याचं उदाहरण येतंय। तर ह्या दोषांना दूर करणं सम्यक ज्ञानाचं द्योतन आहे। आणि 5 महाव्रतों की स्थिरता के लिए 25 भावनाएं कही गई है। इनके प्रति होने वाले उपेक्षादि रूप दोषों को दूर करना चारित्र का द्योतन है। 5 महाव्रतांची स्थिरता साठी 25 भावना आहेत। त्या 25 भावनेंना पालन करणं आणि त्या दोषांना दूर करणं हे चारित्र्याचं द्योतन आहे। मला असं आठवल्यागत वाटतंय, संगात आचार्यांनी मुनी महाराजांना दीक्षा घेतल्यानंतर, हे 2004च्या बॅच मध्ये जी दीक्षा घेतली, त्यांना दीक्षा घेतल्यानंतर आचार्यांनी ह्या 25 भावना जी तत्वार सूत्र मधले 5 श्लोक आहेत, पंच ते पंच 5 श्लोक आहेत की नाही, त्याचे 108 जापे रोज घालायला सांगितले होते। जी 5 सूत्र म्हटले की 1 झालं, असं 108 वेळा। माताजींना सुद्धा विहारात, विहार गुरुनी 3-4 वर्षाचा मोठा विहार झाला, त्यावेळी माताजींना सुद्धा आचार्यांनी याचं जाप घाला विहारात म्हणून सांगितले। महाव्रताचे 5 भावना, प्रत्येक व्रताच्या 5 भावना आहेत, असं 5 महाव्रताच्या 5 भावना त्याचं जाप्य घालायला पाहिजे। बाकीचं आता समाधीच्या काळात फार तत्वार्थ सूत्र वाचत बसण्यात काय महत्व नाही तुम्हाला। हे जी 5 सूत्र आहेत, ह्या 5 सूत्राची जेवढी जास्तीत जास्त आम्ही जापे घालेन तुम्ही, तर तेवढे आतापर्यंत लागलेले अतिचार, अनाचार जे दोष आहेत सगळे निघून जातील आणि भविष्यामध्ये समाधीपर्यंत हे दोष लागणार नाही। म्हणून सम्यक चारित्र्याचा अतिचार दूर करण्यासाठी या 5 भावना, 5 महाव्रताच्या स्थिरतेसाठी जे 5 भावना आहेत, 5 भावनाच महत्वाची। आणि आता तुमचं सम्यक चारित्र्य स्थिर राहिलं पाहिजे। सम्यक दर्शनात तर आपण काही चलायमान होईल असं नाही, श्रद्धा आपली पक्की आहे, सम्यक ज्ञान पण ठीक आहे, पण आता उपवास आधी करत असताना, हे आचरण करत असताना आम्ही डळमळ होण्याची शक्यता आहे। म्हणून या 5 भावनेचे सुद्धा जे सूत्र आहेत, त्या सूत्राचं जास्त जाप्य आपण भक्ती करायला पाहिजे। असंयमजन्य परिणाम तप के दोष है, इन्हें दूर करना तप का द्योतन है। असंयम रूप जे परिणाम आहेत ते तपाला दोष लावतात आणि म्हणून त्याला दूर करणं त्याचं द्योतन आहे। मग असंयम माझे परिणाम असंयमी लोकांच्या संपर्कात राहिल्यानंतर होतो आणि म्हणून समाधीच्या कालावधीमध्ये एक विशिष्ट टप्पा संपला की तिथून पुढं असंयमी लोकांच्या पासून दूर, कायमच असंयमीच्या पासून अनावश्यक दूर, म्हणजे अत्यावश्यक आहे तेवढंच जवळ राहणे, बाकीचा त्यागच असला पाहिजे। पण शेवटच्या कालामध्ये सुद्धा अत्यावश्यक तर सोडून द्या, असंयमीचा संपर्कच येत नाही। म्हणून तर
48 मुनी महाराज पाहिजे म्हणून सांगितलं साधूंच्या सल्लेखनानं. म्हणून ती स्वयंपाक करणारे सुद्धा देशव्रती अनुव्रती, कारण महाव्रती काही स्वयंपाक करू शकणार नाही, शोधन करून देऊ शकते. म्हणून शेवटच्या कालावधीमध्ये अनुव्रती प्रतिमाधारी लोकांच्या जीवांच्या कडूनच सेवा करून घेतली पाहिजे, त्यांच्याकडूनच आहार घेतला पाहिजे. त्याचं कारण हे सांगितलं, आपल्या तपामध्ये अतिचार येता कामा नये. पण ते देशवृत्ती सुद्धा अनुवृत्ती सुद्धा द्रव्यरूपी असता कामा नये, भावरूपी भावलिंगी असली पाहिजे. म्हणून माताजींच्या संपर्कात येताना मी परवा एकट्यानं सांगितलो, किमान माताजींच्या खोलीत येताना तर पांढऱ्या साड्या नेसत जाऊ, रंगीत साड्या नेसून जायचं नाही. तेवढ्या मोना काकी, तेवढ्या श्रीमंत घरातल्या, एवढ्या सगळ्या, पण इथं 8-10 दिवस ज्यावेळी आपल्याबरोबर होत्या, गुरुपौर्णिमेची स्थापना होईपर्यंत त्यांनी इथं फिरताना माताजींच्या जवळ जाताना आम्ही त्यांच्या अंगावर रंगीत साडी बघितलो का, हातकर्गेच्या साडी नेसून, एवढ्या श्रीमंत घरातले असून सुद्धा त्यांनी सेवेमध्ये माताजींच्या असताना हातकर्गेच्या साडी नेसून राहिली. आणि आपण तर मग अंगवरती आणि प्रतिमाधारी असेल तर रंगीत साडी नेसून कसं यायचं. अजून त्या भूमिका आमच्या चालू होणार आहेत. माताजींची सेवा करायला येत असताना घरातनं येतानाच शेवटचे 1.5 महिने जी प्रतिमाधारी लोक माताजींची वयावृत्ती करायला, धर्म स्वाध्याय वाचन करायला, स्तुती म्हणायला येणार आहेत, ते घरातनं येतानाच. ह्याचा अर्थ या संघातल्या लोकांनी सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की माताजींच्या खोलीत जात असताना 1 नंबर आणि 2 नंबर अशुद्धीची कपडे घालून जायचं नाही. पांढरी जरी असले, ज्यावेळी तुम्हाला विकल्प होतात त्यावेळी तुमच्या अंगावर तुम्ही ते शुद्ध कपडे घालूनच, तिकडं सगळं हात पाय स्वच्छ धुवून सगळे शुद्धीची कपडे घालूनच माताजींच्या खोलीत आलं पाहिजे. तुम्ही श्रावक लोक भविष्यात ज्या वेळेला मुनी महाराजांची अशी वयावृत्ती करशीला, अंगावर सवळच असलं पाहिजे. भैयाजी, त्याच सवळ्यावर लघुशंकेला गेलो, त्याच सवळ्यावर दुर्गशंकेला, दीर्घशंकेला हेच सवळं निसून गेल्यानंतर मरणकंडिकासारखे ग्रंथ आपण त्या ठिकाणी आपण फार त्याचा वापर, वास्तविक सिद्धांत ग्रंथ सांगितले, पण जी साधना आता चालू आहे त्यासाठी म्हणून आपण आपल्याकडे विवेक असला पाहिजे. इथं असंयमी म्हणजे नुसतं मी विहिरीचं पाणी पिलो आणि पावसाचं पाणी पिलो आणि सवळ्याचं जेवलो म्हणजे मी संयमी झालो, हे द्रव्य संयम आहे. भाव संयम, परिणामांची विशुद्धी, परिणामांची शुद्धी. तुम्ही मुनी महाराजांच्या सारख्या विशुद्धी करणार नाही. श्रावकांच्या परिणामांची शुद्धी असते आणि साधूंच्या परिणामांची विशुद्धी असते, विशेष शुद्धी असते, म्हणून त्याला विशुद्धी म्हणलं. असंयम जन सम्यक्त्व गुण का आत्मा के साथ बार बार परिणत होना अथवा सम्यक्त्व गुण के साथ आत्मा की ऐक्य परिणति होना सम्यक दर्शन का मिश्रण या उद्यवन है. इसी प्रकार ज्ञान आदि गुणों के साथ आत्मा की ऐक्य परिणति सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र और सम्यक तप का मिश्रण या उद्यवन है. सम्यक्त्व गुणाचं द्योतन आपण बघितलो. सम्यक्त्व गुणाची आत्म्यामध्ये सारखी परिणती होणे किंवा सम्यक्त्व गुण आणि आत्मा यांची ऐक्य, एकता, म्हणजे एक रूप होणे, हे मिश्रण आणि उद्यवन आहे.
सम्यक दर्शनाचं, तसंच सम्यक ज्ञानाशी आत्म्याचं ऐक्य आणि परिणती सम्यक ज्ञान आहे. सम्यक चारित्र्याची आत्म्याची एक रूप होणं, सम्यक चारित्र्य आणि सम्यक तप याचं मिश्रण आणि उद्यवन आहे असं सांगितलं. सम्यक्त्व आदि चारों गुणों की पूर्णता सम्यक दर्शन आदि चारों की सिद्धि है. सम्यक्त्वाची पूर्णता सम्यक्त्वाची सिद्धी आहे, सम्यक ज्ञानाची पूर्णता सम्यक ज्ञानाची सिद्धी आहे, सम्यक चारित्र्याची पूर्णता सम्यक सिद्धी आहे आणि सम्यक तपाची पूर्णता म्हणजे सम्यक तपाची सिद्धी आहे. किंवा निराकुलता पूर्वक इन चारों गुणों का वहन अर्थात धारण करना सम्यक्त्व आदि चारों का निर्वहन है. ख्याति या पूजा या अन्य किसी लौकिक इच्छा के बिना सम्यक्त्व आदि चारों गुणों को धारण करना क्रमशः सम्यक्त्व ज्ञान चारित्र्य एवं तप की व्यूढ़ी है. ख्याती पूजा लाभामध्ये जो साधू पडतो म्हणून आचार्यशींच्या संघामध्ये किंवा आचार्यशींची मान्यता केस लोच हे स्टेजवर करायचं नाही म्हणून का सांगितलं? का करत नव्हती आचार्यशी? ती प्रदर्शनाची व्यवस्था नव्हे, ती आत्मदर्शनाची व्यवस्था. आम्ही कुणाबद्दल आम्हाला बोलायचा अधिकार नाही, आगमाची व्यवस्था आली म्हणून मी सांगतोय. नाही तर तुम्ही असं कोणताही गैरसमज करायचं नाही की त्यांच्या विरोधात महाराजजी बोलले. मी कुणाच्या विरोध बोलत नाही, भावनेच्या भरात माझ्याकडून ती चूक होता नाही असं प्रत्येकाला वाटावं म्हणून मी सांगतो. म्हणून पडगांच्या वेळेला विशिष्ट आकारामध्ये लोकांना उभा करणं, पडगांच्या असं काय माझा एवढ्या लोकांचा नियम आहे हे समाजाला कळतंय कसं? हे प्रदर्शन आहे, हे लोकेशन आहे, याला तप म्हणत नाही, उलट हे दोषाला निमित्त आहे. म्हणून सम्यक्त्व ज्ञान आणि चारित्र्य आणि तपाची उडी लौकिक इच्छेच्या शिवाय असली पाहिजे. लौकिक इच्छा असताना प्रभावनीची म्हणजे माझी वैयक्तिक प्रभावना, जिन धर्माची प्रभावना ठीक आहे. जिन धर्माच्या प्रभावनेसाठी हे प्रदर्शन मांडण्याची काही गरज नाही. आणि असं निराकुल होऊन या सगळ्या गोष्टी करणं विधी आहे. नित्य नैमित्तिक कार्यों की अधिकता के कारण सम्यक्त्व ज्ञान चारित्र्य तप गुण से हटकर उपयोग किसी अन्य कार्य में लग जाए तो उसे पुनः उसी में संलग्न करना प्रत्येक का साधन आहे. म्हणजे या बाहेरच्या प्रभावनेच्या आणि लोकेशन आणि या लोकांच्या ह्याच्यात जाऊन सम्यक्त्वाला बाधक असणाऱ्या व्यवस्थेमध्ये मी चाललो. माझ्या नित्य नैमित्तिक क्रिया सोडून प्रतिक्रमण, प्रत्याख्यान, कायोत्सर्ग, स्वाध्याय, तप आदी या सगळी जी माझे क्रिया या क्रियेमध्ये मी अति महत्वाचा विषय असेल मागं पुढं होऊ दे, पण ते सुटता कामा नये. मी माझ्या नित्य नैमित्तिक क्रियेमध्ये व्यवस्थेमध्ये परिणामांच्या मध्ये अन्य द्रव्यांना घेऊन मी जर माझ्या मूळ व्यवस्थेपासून जर सुटू लागलो, नित्य नैमित्तिक पासून मी जर लांब चाललो तर मग ते काही गोष्टी चांगल्या नाही, उलट याच्यामध्ये वृद्धी झाली पाहिजे. हे प्रत्येकाचं साधन आहे. शुद्धा तृषादी जन्य वेदना परिचय या उपसर्ग आदि उपस्थित हो जाने पर भी श्रद्धा ज्ञान चारित्र्य एवं तप से विचलित न होकर सम्यक दर्शन एवं सम्यक ज्ञान को आगामी भव पर्यंत ले जाना
सम्यक्त्व आधि चारों को उसी भव में मरण पर्यंत धारण किए रहना, या मरण पर्यंत ले जाना प्रत्येक की निरूढी या निस्तरण है. आणि मग कसलेही श्रद्धा, ज्ञान, चारित्र आणि तपामध्ये कसलंही उपसर्ग होऊ दे अथवा परिचय होऊ दे, भुकेची तहानीची वेदना होऊ दे, हे किती जरी झालं तर त्याला मरेपर्यंत सोडायचं नाही. आणि म्हणून ते आपण स्वीकारलं पाहिजे. यात एक वाक्य कळना, विचलित न होकर सम्यक दर्शन सम्यक ज्ञान को आगामी भव पर्यंत ले जाना, याचा अर्थ काय? चारित्र का घेतलं नाही? कुठं? कोथळीतच. इथं म्हणजे कुठं? किती जरी झालं, 11व्या गुणस्थानमध्ये जरी मुनी महाराजांचा मृत्यू झाला, मरण झालं, तरी त्याचा जन्म हे 4थ्या गुणस्थानातच होतो. 4थ्याच्या वर ज्या ज्या मुनी महाराजांचा मृत्यू होतो, मरण होतो कुठल्याही जीवाचा, तर त्याचा जन्म फक्त सम्यक्त्वासहित होतो. चारित्र संकट घेऊन जाता येत नाही. सम्यक दर्शन सम्यक ज्ञान हे संकट घेऊन जाऊ शकतो, परंतु सम्यक चारित्र संकट पुढल्या भवात घेऊन जाऊ शकत नाही. याचं एक उदाहरण अनेक तुम्ही सांगायला पाहिजे. असंच सम्यक्त्वाचंच आहे, महापुरुषांच्या बद्दलच आहे की ह्या भावात त्यांचं ते परिपूर्ण असू शकतं ज्ञान सगळे, पण ते कुठल्या भावामध्ये एक घेऊन जातात पण दुसरं घेऊन जाऊ शकत नाहीत. लई सोपं आहे, फक्त आम्ही चिंतन करत नाही म्हणून आम्हाला काही कळत नाही. जसं अवधी ज्ञान पुढल्या भावात घेऊन जाऊ शकतो, अवधी ज्ञान ह्या भावातनं पण पुढल्या भावात सोबत जाऊ शकतं. तीर्थंकरांचं जाते की नाही? स्वर्गातले तीर्थंकर, तीर्थंकरांचा जीव मनुष्यगतीत येताना त्याचा अवधी ज्ञानासोबत येतात की नाही? जन्मताच त्यांना अवधी ज्ञान असते की नाही? पण तीर्थंकरांना जन्मताच मनपरिज्ञान असते का? का असत नाही? कारण ते चारित्र्य सोबतच होतं. मनपरिज्ञान कोणाला होतंय? चारित्रवान मुनी महाराजांना, भावलिंगी मुनी महाराजांना, पुरुषविधी मुनी महाराजांनाच होतंय. ते पण चतुर्थ कालातच होते, पंचम कालात होत नाही. तसं सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञान हे पुढल्या भावात आमच्या बरोबर येऊ शकतं, पण सम्यक चारित्र 3 काळामध्ये आमच्या बरोबर पुढल्या भावात येऊ शकत नाही. ते फक्त घेऊन जाण्याचं सामर्थ्य एकमेव केवली मुनी महाराजांना सिद्धत्वात घेऊन जाण्याचं आहे. कारण तिथं पण पर्याय चेंज आहे, पण खाली दुसरं कोणाला ते शक्य नाही. म्हणून तिथं सम्यक चारित्र पुढल्या भावापर्यंत घेतलं नाही, आणि ह्याच भावात मरणापर्यंत सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, सम्यक तप याच्यामध्ये स्थिरता असणं गरजेचं आहे, असं आचार्यांनी या ठिकाणी सांगितलं.